या नमस्कार. माझा हा वाडा आहे. आमच्या वडिलांनी हा वाडा साधारणतः 130 वर्ष जुना वाडा आहे. या तुम्हाला अजून काही ज्या अँटिक गोष्टी आहेत आमच्या त्या दाखवतो. साधारणतः ही पेटी दिसते आपल्याला. ही पेटी असं वाटतं की एक नॉर्मल पेटी आहे, तर ही नॉर्मल पेटी नाही आहे. तर ही गल्ला पेटी आहे, म्हणजे कॅश बॉक्स. आधी आपण पैसे जे ठेवायचो ना, अशा पेट्यांमध्ये ठेवायचे. बघा, ही उघडल्यानंतर तुम्हाला अशी हे दिसते. याच्यात बघा अनेक असे कप्पे आहेत. हे जे दिसतं की म्हणजे आपल्या ज्या डायऱ्या असतात, चोपड्या हिशोबाच्या, त्या ठेवण्यासाठी ही इथं सोय असायची. आणि इथं पेन बोरू वगैरे ठेवण्यासाठी किंवा टाक असायचा, किंवा काही जी नाणी आहेत चिल्लर ती ठेवण्यासाठी असे वेगवेगळे कप्पे केले असायचे. आणि नंतर याच्यात खाली पण असे कप आहेत. ते माझं जे कलेक्शनचे जे काही कुलप आहेत ते कुलप याच्यात ठेवले आहेत. त्यानंतर इकडे ह्या बाजूला असा एक चोर कप्पा असायचा. हा बघा, हे एक चोर कप्पा पण त्यांनी दिलेला आहे. आणि नंतर चोर कप्पा बंद करण्यासाठी पाटी ही बंद करायची, म्हणजे कळत नाही त्याच्यात काही आहे का. आणि मग कलेक्शन म्हणून हे बघा काही कुलप आहेत. ही जुन्या काळातली साधारणतः 200-250-300 वर्ष जुनी अशी कुलप आहे ती लोखंडाची. हे बघा, हे पण एक कुलूप, हे पण कुलूपच आहे. याला मुघल कुलूप असं म्हणतात. बरेचसे जे काही थेरीज आहेत, बरेचसे लोक जे काही याच्यातले जाणकार लोक आहेत, कारण की मुघल काळात अशा कुलपांचं निर्माण जास्त व्हायला लागले, म्हणून त्यांना लोकांनी मुघल कुलूप असं म्हटलं गेलं. वेगळ्या पद्धतीचे कुलूप आहे. हे आपल्या खानदेशात एक फेमस रावेर नावाचं गाव आहे. तर याला रावेरी कुलूप म्हणतात का, कारण की ते रावेरला तयार व्हायचं. बऱ्याचशा आपल्या खानदेशांमध्ये जी काही खडे असायची, जिथं आपण गुरंढोरं जे गोठे असायचे, तर ते गोठ्यांना जुने जे काही मोठे शेतकरी असायचे, जमीनदार शेतकरी, तर त्यांच्या खड्यांना या अशा पद्धतीची कुलपं जास्त असायची. कारण माझ्या लहानपणी मी असे कुलपं खूप पाहिलेले.